संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक प्रमुख आरोपी असलेला कृष्णा आंधळेचा शोध लागल्याचे सांगण्यात येत आहे। नेमकं कृष्णा आंधळेचा शोध कुठे लागलेला आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। 9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। हत्या केल्याच्या नंतर सर्व आरोपी पलायन झाल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळाले असून ह्या आरोपीतील 8 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याचे पाहण्यास मिळत आहे। मात्र प्रमुख आरोपीपैकी एक आरोपी असलेला कृष्णा आंधळे मात्र गेल्या 90 दिवसापासून फरार असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत असून आता कृष्णा आंधळेचा शोध लागल्याचे देखील सांगण्यात येत आहे। नाशिक ह्या ठिकाणी मोटरसायकलवरून जात असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कृष्णा आंधळेचा एक व्हिडिओ कैद झाल्याचे पाहण्यास मिळत असून हा व्हिडिओ आता सोशल मीडियासह प्रसारमाध्यमांवर व्हायरल होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपीपैकी एक आरोपी असलेला कृष्णा आंधळे हा गेल्या 90 दिवसापासून फरार असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहेत। पोलीस प्रशासनाकडून त्याचा शोध घेण्याचं काम देखील उच्च पातळीवर असल्याचे पाहण्यास मिळत असले तरी मात्र पोलिसांच्या हाती तो मात्र गेल्या 90 दिवसापासून लागत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे। काल नाशिक ह्या ठिकाणी मोटरसायकलवरून जात असताना कृष्णा आंधळे पाहण्यास मिळाले असल्याचे तिथल्या स्थानिक नागरिकांनी सांगितलेलं आहे आणि कृष्णा आंधळे जात असल्याचा देखील आता सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ आता पोलिसांच्या हाती लागल्याचं देखील सांगण्यात येत असून तो व्हिडिओ आता सध्या प्रसार माध्यमावर देखील प्रचंड व्हायरल होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे कृष्णा आंधळे हा नाशिक ह्या ठिकाणी असल्याचं देखील आता सांगण्यात येत असून कृष्णा आंधळेचा शोध घेण्याचं काम देखील पोलिसांनी उच्च पातळीवर हाती घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कृष्णा आंधळे हा नाशिक ह्या ठिकाणी असल्याचं देखील आता त्यातील स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत असून कृष्णा आंधळे हा मोटरसायकलवरून जात असताना तेथील स्थानिक नागरिकांनी पाहिल्याचं देखील सांगण्यात येत असून तो त्या ठिकाणाहून मोटरसायकलवरून जात असतानाचा व्हिडिओ देखील आता सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपीपैकी एक आरोपी असलेला कृष्णा आंधळे ज्यावेळेस संतोष देशमुख यांना मारहाण केली जात होती त्यावेळेस मोकारपंथी ग्रुपवरून कृष्णा आंधळेंनी 2 वेळेस व्हिडिओ कॉल केल्याचे देखील सांगण्यात येत आहे। त्यामुळे कृष्णा आंधळे जर पोलिसांच्या हाती लागला तर माजी मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या अडचणी देखील वाढणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता पोलीस प्रशासन कृष्णा आंधळेंना शोधण्यासाठी कशा प्रकारे रणनीती आखीत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।